आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. कल्याण पूर्वे तर रेल्वेच्या जागेवर शाळा, रेल्वेनं पाठवली नोटीस. 28 तारखेला होणार कारवाई. 400 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य अंधारात. कल्याण पूर्वेकडील वालधुणी परिसरात रेल्वे हॉस्पिटल समोरील रेल्वेच्या जागेवर असलेल्या शाळेला रेल्वेनं नोटीस पाठवली. 28 जानेवारीपर्यंत शाळा रिकामी करण्याचा आदेश रेल्वेनं शाळा प्रशासनाला दिलेत. रेल्वेच्या या निर्णयाला शाळेतील शिक्षक, पालकांसह विद्यार्थ्यांनी देखील विरोध दर्शवला. याबाबत शाळेचे संचालक ज्ञानेश्वर मराठी यांनी सांगितलंय की गेल्या 50 वर्षापासून ही शाळा या ठिकाणी सुरू आहे. 400हून अधिक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. 10वीच्या परीक्षा तोंडावर आल्यात, प्रिलियम सुरू आहे. त्यातच रेल्वेनं ही कारवाई केली आहे. तर 400 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यांचं काय, असा सवाल केलाय. या कारवाई विरोधात आम्ही न्यायालयात धाव घेतली आहे. रेल्वेनं आम्हाला मुदत द्यावी अशी मागणी केली आहे. कल्याण पूर्व वालधुणी परिसरात रेल्वे हॉस्पिटल समोरील रेल्वेच्या जागेत सोशल वेलफेअर इंग्लिश स्कूल आहे. 1968 पासून ही शाळा या जागेवर सुरू आहे. कल्याण पूर्व परिसरातील सुमारे 400हून अधिक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. 6 महिन्यापूर्वी रेल्वेनं या शाळेला नोटीस पाठवत सदर शाळा ही रेल्वेच्या जागेवर असून ती बेकायदेशीर असल्याचं सांगत ही शाळा रिकामी करण्याचे आदेश दिले होते. आज रेल्वेचे अधिकारी, प्रचंड पोलीस फौज फाट्यासह या शाळेवर कारवाई करण्यासाठी दाखल झाले. मात्र विद्यार्थी, शाळेचे पालक व शिक्षकांनी या कारवाईला विरोध केला. याबाबत शाळेचे संचालक ज्ञानेश्वर मराठे यांनी सांगितलंय की ही शाळा 1968 पासून या जागेवर आहे. रेल्वेनं पाठवलेल्या नोटीसमध्ये 15 दिवसात भाड्यापोटी 2,44,00,000 रुपये भाडं भरा, अन्यथा शाळा खाली करा असं सांगितलं. मात्र आमच्या संस्थेला इतके पैसे भरणं शक्य नाही. इथून मागे रेल्वेला जागा आली नाही का? आता 2 महिन्यावरती मुलांच्या परीक्षा आहेत. 10वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रिलियम सुरू आहेत आणि यात कारवाई विरोधात कल्याण न्यायालयात देखील धाव घेतली आहे. न्यायालयात ही सुनावणी प्रलंबित आहे. रेल्वेनं आम्हाला मुदत द्यावी. कारवाई केल्यास विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य अंधारात जाईल असं सांगितलंय. मी रिक्षा चालवतो. माझ्या 4 पोरं शिक्षात आणि ही सगळ्यात कमी पैसेवाली स्कूल आहे. आमच्या पोरांना इंग्लिश मिडियममध्ये टाकायचं का नाही? अलीक्रॉसमध्ये 1 लाख पाहिजे, वाणीमध्ये 1 लाख पाहिजे. आणि आमची एवढी गरीब कॉलनी वालधनी, सगळ्यांचे पोरं इथे स्कूल करतात. आता मी कुठं 50,000 आणायचे सांगा, आणि माझ्या पोरीला आता कुठं ॲडमिशन घ्यायचं? हां, मी रिक्षा चालवतो या हवात, पण डबल नोकरी करतो. हा, आमच्या पोरांची लाईफ खराब होणार का नाही? आता स्कूलला टाळा. आता माझा मुलगा आत्ता या वर्षी 10वीला आहे. माझा मुलगा ज्युनियरपासून ह्या स्कूलमध्ये, ह्या शाळेमध्ये काय टाकतात? ह्या शाळेमध्ये सर्व मिडल क्लास आणि लो बजेटची लोक आहेत. त्यांना हे लोक इतकं सपोर्ट करतात. ही शाळा आजची नाही, 1968ची ही शाळा आहे. तेव्हापासून आम्ही बघतो. माझ्या भावांचे, बहिणींची मुलं ह्या शाळेमध्ये शिकलेले आहेत. ह्या शाळेमध्ये फीज आहे ना, तुम्ही त्यांच्याकडे रिक्वेस्ट केली तर ते थांबतात. एवढ्या वर्षापासून रेल्वे झोपलेली होती का? आता आमची पोरं आहेत, ह्या वर्षी त्यांचं बोर्डाचं आहे. या वर्षी त्यांचं काय करायचं आम्ही? 9वीचे 8वीचे मुलं, त्यांनी कुठं जायचं आहे? ॲडमिशन भेटणार आता मध्येच तुम्हाला? नाही भेटणार आमच्या मुलांना. मग रेल्वे काय करणार आमच्यासाठी? ह्या शाळेला जर सील केलं तर आमची मुलं कुठे जाणार? ते देणार आहेत का आम्हाला ॲडमिशन घेऊन? एवढे मोठे डोनेशन आम्ही भरू शकतो का? आम्ही मिडल क्लासची लोक आहेत. रेल्वेवाल्यांना कळत नाही ही गोष्ट. आज त्यांचे डोळे उघडले का? 68पासून झोपलेले आहेत. एवढी चांगली सुविधा ह्या लोकांनी दिलेली आहे. सर्व कमी पगारावर टीचर लोक आहेत. का? त्यांना काय गरज पडलेली आहे? पण ते मुलांच्या सुविधांसाठी करतायत ना. त्यांची व्यवस्थित परीक्षा घेत आहेत, ते व्यवस्थित शिक्षण आहे. आम्हाला ही शाळा पाहिजे. जर आम्हाला ही शाळा नाही भेटली, आम्ही इथे समोर आंदोलनाला बसू. सर्व आम्ही लेडीज लोक, सर्व जेंट्स लोक, सर्व लेडीज लोक, सर्व लहान मुलांसकट बसू आणि याची जबाबदारी फक्त आणि फक्त रेल्वेवर असणार आहे. ही शाळा गरीब लोक, झोपडपट्टीची शाळा आहे. इथं फी बी सगळं आम्ही उशिरा देतो. ही गरीब परिस्थितीची शाळा आहे. या शाळेला आम्ही बंद करून देणार नाही, अजिबात नाही. या गेटवर आम्ही बसणार आहे लहान पोरं घेऊन. तुम्हाला ती शाळा आम्ही बंद करून देणार नाही. 3 वर्षाची मुदत पाहिजे आम्हाला, बस. आणि भरपूर जागा आहे तुम्हाला रेल्वेवाल्याला, कमी जागा नाही, भरपूर जागा आहे. ही जागा काही एवढी नाही आहे, छोटीच जागा आहे. पण तुम्हाला ही जागा पाहिजे असेल 3 वर्षाची मुदत द्या, आम्ही सोडणार. हां, काय नाही करणार. तुम्हाला भरपूर आहे. रेल्वेला जागा कमी नाही आहे, भरपूर आहे. चांगली जागा तुम्हाला वेस्ट इथं पडली आहे. तिथं भंगार, झोपडपट्टी सगळं आहे. पण तुम्ही तिथं बी जागा घेऊ शकता. आम्ही नाही बोलत, पण आम्हाला 3 वर्षाची मुदत पाहिजे, बस. हे लहान पोरं कुठं जाणार? कुठं हे लहान पोरं जाणार कुठं? एवढं मला बोला. तुम्हीच रस्ता दाखवा, मार्ग दाखवा तुम्ही.
राहणार त्यांचं. आम्ही रिक्षा चालक मालक आहे, हाताची कमावलेली माणसं इथं. मग हा आता एक्झामचं आम्ही काय करायचं? आज आमची परीक्षा नाही झाली मुलांची, आम्ही काय मुद्दत द्या, करायचं? डायरेक्ट तुम्ही अटॅक करू नका. मुद्दत द्या, टाइम द्या, आमच्या सराला टाइम द्या, मुद्दत द्या 3 वर्षापर्यंत बस. तुम्ही डायरेक्ट येऊन असं शक्यच नाहीये आज तरी नाही, कारण आम्ही आत्तापासूनच थांबणार आहे, आम्ही घरी जाणारच नाही. दुसरा पर्याय असा ठेवतो, कमीत कमी आमच्या सरांना रेल्वेवाल्यांनी काहीतरी मुदत द्यावी. काहीतरी म्हणजे तुम्ही बोलाल 8 दिवस दिलो आणि नंतर घेतलं, अजिबात आम्ही चालून घेणार नाही ही गोष्ट. आम्हाला कमीत कमी आमची 8वीची मुलं 10वी तरी झाली पाहिजे. 3 वर्षाची मुदत आम्हाला पाहिजे. 3 ते 4 वर्षाची मुदत आम्हाला असेल तर आम्ही आमच्या जागेवर व्यवस्थित आहोत. नाहीतर रेल्वेला आम्हाला उत्तर द्यावं लागेल. एक तर रेल्वेला आम्हाला द्यावं लागेल किंवा आम्ही रेल्वेला देऊ, पण ह्या शाळेला सील लागून देणार नाही. तुम्ही सगळे बरोबर आहात. आणि याच्या ह्या प्रश्नावर जर त्यांच्याकडे काही उत्तर नसेल तर आमच्याकडे फक्त एकच उत्तर आहे की आम्ही आंदोलनाला बसतोय किंवा आम्ही रेल्वेवर कंप्लेंट करतोय. आम्ही करतोय पॅरेंट्स लोक, आम्ही सरांना मध्ये घेत नाही, प्रिन्सिपल लोकांना, टीचर लोकांना कुणालाच मध्ये घेत नाही. आम्ही सर्व पॅरेंट्स मिळून रेल्वेवर आम्ही कंप्लेंट करू किंवा आमच्या मुलांना तुम्ही शाळेमध्ये डोनेशन द्या, त्यांची फीस भरायला तुम्ही द्या आम्हाला. आम्ही फायनान्शियली एवढे स्टँड नाहीच आहोत. आज रेल्वेचे अधिकारी आणि तोडफोड अधिकारी, पोलीस प्रशासन हे सगळा फौजफाटा घेऊन आज या शाळेला तोडायला आले होते. या शाळेचं नाव आहे सोशल वेलफेअर इंग्लिश स्कूल, मराठी माध्यमिक सेमी इंग्लिश शाळा आहे. म्हणजे ह्या शाळेला जवळजवळ आज 1968 साली ही शाळा या ठिकाणी स्थापित झालेली आहे. आज या शाळेला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न हे रेल्वे अधिकारी करत आहेत. आज या शाळेने अनेक विद्यार्थ्यांना घडवले. आज ही शाळा चालू असताना एवढ्या विद्यार्थ्यांना वंचित करण्याचा प्रयत्न आज त्यांचा चालू आहे. आम्ही त्या अधिकाऱ्यांचा विरोध केलेला. त्यांनी आम्हाला परत 7 दिवसाची नोटीस दिलेली आहे. त्यांनी सांगितलं की आपण 7 दिवसानंतर ही शाळा खाली करा आणि मी तोडफोड कारवाई करणार आहे. मला शासनाला एवढंच म्हणायचं आहे की आपण या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांचा आज जानेवारी महिना चालू आहे, आज त्यांच्या परीक्षा चालू आहेत आणि अशा परीक्षा चालू असताना आज 400 ते 450 विद्यार्थ्यांना तुम्ही अभ्यासापासून वंचित करताय. हे मोठं पाप करताय. आज एवढे वर्ष काय झोपले होते का रेल्वे? 1968 सालापासून ही शाळा चालू आहे, एवढे वर्ष झोपले होते का? हे एक प्रकारचा अन्याय आणि एक त्यांचं करण्याचा हे पाप करण्याचा प्रयत्न आहे. मला वाटतं की ही गोरगरीब शाळा आज या ठिकाणी 15 दिवसात 2.5 करोड भाडं भरा असं अधिकाऱ्यांनी मागणी केलेली आहे, पत्र दिलेलं आहे. आमचा विकासाला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही. या शाळेला योग्य ठिकाणी जागा द्या, शाळा उभारा. या विद्यार्थ्यांचं आयुष्य या शाळेवरती अवलंबून आहे. ह्यांचा शाळेचं शिक्षण हे तुम्ही कदापि त्यांच्यापासून खेचून घेऊ शकत नाही असं या ठिकाणी सांगतो. आणि आपण या पहिल्यांदा शाळेला कुठे योग्य ठिकाणी जागा द्या, शाळा उभारा. त्याच्यानंतर आम्हाला आम्ही विकासाला अडचण येऊ देणार नाही असं आम्ही या ठिकाणी सांगतो. रेल्वेचा कोणता उपक्रम अजून स्थलांतरित होत नाही, येत नाही आहे, तोपर्यंत शाळा चालू राहण्यास काय तुम्हाला अडचण आहे? आज जर ह्या कोणत्या प्रकारचं जर दडपशाही ताकदीचा बळ वापरण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करू. या ठिकाणी कल्याणपूर्वेमध्ये आक्रोश असं आंदोलन या ठिकाणी उभं करू. एवढंच या ठिकाणी मी रेल्वे अधिकाऱ्यांना सांगतो. 68पासून सोशल वेलफेअर कमिटी ही शाळा कार्यरत आहे. 1968पासून तर 2023पर्यंत कधीही रेल्वे प्रशासन किंवा कुठल्याही रेल्वे अधिकाऱ्याने इथे कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला नाही. कदापि कुठल्याही प्रकारचं भाडं किंवा ॲग्रीमेंट आम्हाला मागितलं नाही. नंतर 2023मध्ये एक पत्र आलं आणि तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे कागदपत्र असल्यास सादर करा. तर आम्ही सांगितल्याप्रमाणे की पूर्वजांकडे आमचे कागदपत्र आहेत, आम्हाला शोधायला वेळ लागेल किंवा कदाचित नसतील पण एवढ्या वर्ष तुम्ही काय करत होते? एवढ्या वर्ष आम्हाला का कळवलं नाही? एवढे जवळजवळ 50 वर्षाचा पिरियड झाला, तेवढ्या वर्षात तुम्ही कधी आम्हाला पत्रव्यवहार केला नाही. अचानक पत्रव्यवहार करून केस कशी काय दाखल केली? तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की पुढील प्रोग्रामासाठी किंवा प्रोजेक्टसाठी रेल्वेला जागा एकवार करायच्या सर्व. तरी अजून ह्या आमच्या विभागामध्ये जिथे आमची शाळा चालू आहे
त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रकल्प आलेला नाही आहे. मी त्यांना तसं पत्राद्वारे लिहून दिलं की जर प्रकल्प आल्यास मी शाळा खाली करायला तयार आहे. तरीसुद्धा त्यांनी 17 सप्टेंबर रोजी मला एक ऑर्डर पाठवली. काय ना पैठणकर PV पैठणकर साहेब यांच्या स्वाक्षरीने की तुम्ही 2,44,00,000 रुपये भाडं भरा किंवा 15 दिवसामध्ये शाळा खाली करा किंवा आम्ही त्याला सील मारू. तसेच परत आम्ही 4 दिवसानंतर कल्याण न्यायालयामध्ये अपील दाखल केली याच्याविरुद्ध. अपील दाखल केल्यानंतर त्यांच्या वकिलांनी कोर्टात रिपोर्टसुद्धा केलेली आहे. केस चालू असून यांना परत 21 जानेवारी 2025 रोजी सेम ऑर्डर 2024ला दिलेली. परत प्रशासन अधिकारी, रेल्वे प्रशासन अधिकारी आमच्या शाळेच्या कार्यालयात आले आणि सांगितलं आम्ही उद्या 5 वाजेपर्यंत तुमची शाळा सील करणार आहोत. त्यामुळे आम्ही हवालदिल झालो. आमचे पॅरेंट्स, आमचे विद्यार्थी, शिक्षक आणि मित्रपरिवारवर्ग. त्यानिमित्ताने आज आम्ही सर्व पॅरेंट्स आणि विद्यार्थी लोकांना बोलून महेश शेठ गायकवाड, शिवसेना शहर प्रमुख, तसेच श्रीकांत शिंदेसाहेब, कल्याण पूर्व खासदार यांना निवेदन दिले की आम्हाला याच्यापासून मदत करा आणि आम्ही विनंती करून यांची मदत मागत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने अजून आमचं न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये अशी मी शासन दरबारी माझी विनंती मांडतो. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.